नमस्कार, मी वंशिता जाधव आणि आपण पाहताय स्वराज लाईव्ह। शिवभक्तांचे आमरण उपोषण मागे। भोर तालुक्यातील रायरेश्वर येथील परिसराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी खाजगी संस्थेच्या नावाचा मोठा अडथळा होता। हा अडथळा दूर करण्यासाठी गेले 10 दिवस शिवभक्त समीर घोडेकर यांचे आमरण उपोषण यशस्वीपणे पार पडले। काही मागण्या मान्य करून भविष्यात लवकरच कार्यवाही करणार असल्याचे लेखी पत्र देण्यात आले। त्यानंतर उपोषण सोडण्याचा निर्णय घेण्यात आला। या प्रसंगी भोर तहसीलचे नायब तहसीलदार डॉक्टर अरुण कदम साहेब यांच्या शुभ हस्ते लिंबू सरबत घेऊन उपोषण सोडण्यात आले। यावेळी माजी आमदार शरद ढमाले, भाजप पुणे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब गरुड, भाजप पुणे जिल्हा शिक्षक आघाडीचे अध्यक्ष विलास बांदल, भोर विधानसभा प्रमुख किरण दगडे, भोर भाजप अध्यक्ष जीवन कोंडे, भोर तालुका शिवसेना विभाग प्रमुख किशोर बारणे, भोर तालुका युवा मोर्चा अध्यक्ष अमर बुदगुडे, भोर तालुका युवसेना प्रमुख अमित गाडे, राष्ट्रवादी युवा शहराध्यक्ष कुणाल धुमाळ, राष्ट्रवादी भोर शहर कार्याध्यक्ष अतुल काकडे, पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चा सरचिटणीस पंकज खुर्द, भाजप भोर शहराध्यक्ष सचिन कनेरकर, शिवसेना शहराध्यक्ष नितीन सोनवले, भाजप शहराचे सरचिटणीस ॲडव्होकेट विशाल दुसंगे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख आबा पवार, सामाजिक कार्यकर्ते गोविंद तनपुरे, ज्येष्ठ इतिहास संशोधक सुरेश शिंदे, सह्याद्री रेस्क्यू फोर्सचे अध्यक्ष सचिन देशमुख, भाजप युवा वॉरियर्सचे भोर तालुका अध्यक्ष रोहन भोसले, सामाजिक कार्यकर्ते माऊली बदक, संदीप खोपडे, राजेंद्र थोपटे, प्रशांत पवार, रोहित देशमाने, गोरक्ष बदक, सोमनाथ ढवळे, डॉक्टर नागेंद्र चौबे, आशा शिवतरे, विजया बांदल, मनीषा राजिवडे, अंजली साठे, सविता आंबटकर, विशाल दुसंगे, विजया रेणुसे, राजू वाघमारे, वैभव धाडवे, विजय मोरे, अनिल भेलके आदींसह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वराज लाईव्हसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पारठे, भोर, पुणे। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।